चला, ऋषी शेठची इच्छा होती ब्लॉग कंटिन्यू झाला पाहिजे. ब्लॉग काढण्याची थोडी पण इच्छा नव्हती, मानसिकता तर अजिबात नव्हती. कारण की जसं आपण बोलतो, जीवन जगत असताना काही काही असे अनुभव येत चालतात की ते न शब्दात सांगण्यासारखे आहेत. लालच म्हणजे आज जर काही शिकलो असतो ना आम्ही, तर आम्ही आज थोडं बिझनेसच्या रिलेटेड बाहेर गेलतो. आणि ज्यावेळेस आज आमच्या गोष्ट म्हणजे माणूस बघा रोज काही ना काहीतरी नवीन नवीन काहीतरी शिकत असतो, जे की अनुभवातून येत असतं. तसा आजचा अनुभव तसा चांगला नाही म्हणता येणार, म्हणजे त्याने आमचं नुकसान काही झालं नाही आहे, पण एक अनुभव छान आला की धंद्यात भैया कुणी कुणाला काहीच सांगत नाही. आपण उगाच त्या मारोड्यांना त्या गुजरात्यांना नाव ठेवतो नाही का. आपले सुद्धा तसेच आहेत की धंदा भैया, धंद्यात पहिली लॉजिक की भाई खरं कुणी सांगत नाही, हा पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा म्हणजे लालच बहुत रहती भैया. आजचा विषय सांगतो. आज आमचं प्रोडक्शन युनिटचं जो आमची एक पिशवी होती, आम्ही त्याला क्लिअर केलं तर तुझ्याकडे सगळं आहे का, त्या बेसवर आम्ही त्याच्यापर्यंत गेलो. आणि ज्यावेळेस आम्ही त्याला सांगितलं भैया माझी एवढी एवढी क्वांटिटी आहे भैया, लालच आ गया उसमें, सगळं मॅटर झालं. काय हरकत नाही, वाईट थोडंसं वाटतंय की भैया विश्वास कोणावर ठेवायचा. पण ज्यावेळेस अशीच मनस्थिती होती त्यावेळेस थोडा जीवनात संघर्ष बाकी आहे अशी एक विचार करायचा आणि त्याच जोशात पुढं जायचं, अशी एक संकल्पना असते. तोच आम्ही फॉलो केलंय. काय हरकत नाही, चला एक अनुभव तर आला आणि आम्ही ठरवलंय आता भैया सर आपल्याला परत जायचंय. येस, आता लोक आमच्याकडे येणार भैया, कंपनी पडणार छत्रपती इंटरप्राइजेस नावाने. 30% शेअर लक्षाला जाणार, राहिलेले 20% मला आणि 50% ऋषी सरांना. दादाच करून टाकू त्याच्या. आणि माझं तर म्हणणं आहे सर, माझं काय म्हणणं आहे माहिती सर, वैयक्तिक माझं तर वैयक्तिक म्हणणं आहे, असं बी काही घेऊन आलेलं नव्हतो. आणि ते PMAGCPचं जर झालंच लकीली यायला मग तर मग तर सुट्टीच नाही. हो सुट्टीच नाही, मार्केट जाम तर करतो. आणि आता मला हातकडे लोक म्हणते येड लागलं काय, एकटेच बोलायला लागले, धंदा नाही चाललंय, हे झालं तर विषय असा आहे, तुम्ही पाहिजे हे जर येतं पुढे जर. तर विषय असा आहे भाऊ की आता मी पुरा अभ्यास करणार आहे PMAGCPचा. आणि CME काय ते होतं, CME इमिडिएटली भैया त्याचा प्रॉपर अभ्यास, प्रॉपर फॉलोअप. तू मास्तर पुढंच बघा, प्रॉपर फॉलोअप घेणार आणि त्या बँकेच्या मॅनेजर पुढे जाऊन बसणार आणि त्याला सांगणार भैया हे भाई याच्यातून असे, याच्यातून असे. गव्हर्नमेंट आमची घेऊन राहिलं तर तू काय देऊ नाही राहिला. होय बरोबर आहे, गव्हर्नमेंट कुणाची घेते, आमची. तू दे ना, तुझी काय अडचण आहे, बरं दुखणार आहे तुला नाहीच. हा, तर सीन तसं आहे. त्या संकल्पनेतून आम्ही आता पुढं प्रस्थान केलं आणि आम्ही ठरवलोय की आता आम्ही कुणाचंही मार्गदर्शनच पाहिजे ना आम्हाला. मशीन आमचीच, पिशा आमच्याच, प्रोडक्शन आमचंच, माल आमचंच. हे आता तुम्हाला किस्सा सांगतो. किस्सा काय झाला, भविष्यात आम्ही ज्यावेळेस मोठे होऊ त्यावेळेस लक्षात बी राहायला पाहिजे ना. तर सीन असा झाला की आम्ही गेलतो एकाकडे बंद्याकडे, औरंगाबाद, मिरजगावून औरंगाबादला गेलो. हे आमचा माणूस, मी त्याला लय कन्व्हिन्स केला की एक तर मला वाटतं ऋषी शेठचे काही निर्णय योग्य बी असतील बरं का. मी त्याला 8 दिवस झाले कन्व्हिन्स केला. ते मी त्याला म्हणलं असं मग आयला हे एक मागं लागले, चला येऊ जाऊन हाय सुट्टीचं, असंच विचार केला. खरं सांग नाही सर, चला म्हणलं येऊ जाऊन, इतके सहज नव्हतं. पण ठीक आहे, आम्हाला त्याचं दुःख नाही की या माणसाला कन्व्हिन्स केलं. नको त्याच्या पार पाया पडावं लागले, नको त्याला एवढं कन्व्हिन्स करावं लागले. मायला परिस्थिती, हो गाडी याच्याकडे ना, परिस्थिती. माझा याच्याशी काही संबंध नाही. आता तुम्ही बघून घ्या मी कोणाविषयी बोलतो. म्हणजे माझ्यावर नाव घेत असला तर म्हणतो. हा, मग नाव घेतलंच नाही ना, एक टिपिकल व्यक्ती. नाही, तुझ्या मनातला मी विचार ओळखलाय. नाही, मी 5 मिनिटात कन्व्हिन्स झालोय. माझा काही रोल नाही 8 दिवसात. 8 दिवस मी सरांना करत होतो, पण 5 दिवसात तुला जरी झालं मग. मी 2 मिनिटात झाले. 2 मिनिटात झाले मग झाले. तुला एवढं बटर लावलं मी भैया, काहीच संबंध नाही. लक्ष्मण सर म्हणालो मी तुला, काहीच संबंध नाहीये. आणि काय सर, श्रीकृष्ण गोविंद. पण ठीक आहे, काय हरकत नाही. पण माझा भाऊ आला. आणि विषय असा असतो बघा, जीवनामध्ये असेच माणसं जरा जे संघर्षाच्या काळात आहेत. कंपनी झाल्यावर तर लाईनी लागते ना राजे, होय मास्तर, बरोबर आहे. आणि पण या काळात भाऊ माझा साथ देतोय.
आपण कोणत्या गावात येत आता? शनी शिंगणापूर. शनी शिंगणापूरमध्ये येतो आम्ही. शनीचं आत्ताच दर्शन झालंय आणि आता पुढं प्रस्थान करतोय आम्ही, नाही का? प्रस्थान करत असताना पैशाने मागा लागलेला असताना थांबून तिथल्या तिथल्या तिथं थांबून घेतलं आम्ही आता शनी. इथून पुढं आता आम्हाला लोकांना घोडे लावायचे म्हणून आम्ही घोडेगाव मध्ये. येस. हे भारी होता. हे भारी होतच. आणि असा आमचा प्रवास आहे. म्हणजे आजचं शेड्यूल सांगितलं आम्ही की सकाळी लवकर निघलोत, माझ्यामुळे थोडासा उशीर झाला. नंतर आम्ही मस्त ड्राईव्ह केली, आमच्या लक्ष्मण सरांनी मस्त गाडी चालवली, आम्ही पोहोचलो, मिसळ खाल्ली. मी काहीतरी खाल्लं. काय खाल्लं तुम्ही? डोसा. मी डोसा खाल्ला. ते मला तिखट तिखट लागला. होता. हा आलं मी घेतो की हो. तिखट होता. लगेच तुम्ही डोसा खरंच तिखट होता, थोडासा होता. सांबर तिखट होतो, डोसा नव्हता. हा सॉरी, सांबर तिखट होतं. नंतर तिकडून त्या गावाला गेलो, त्याची फॅक्टरी वगैरे बघितली. फॅक्टरी बघितलं भैया, माझं तर पाणी झालं. तिथून मग बहिला भेटायला गेलो. बहिणी 1 तास दिला. त्यांनी काही कन्सेप्ट क्लिअर केल्या, काही नाही केल्या, पण हरकत नाही. जे होतं ते चांगल्यासाठी होतं. ही संकल्पना घेऊन आम्ही पुढं मार्गक्रमण करणार आहेत. मी थोडा खचून गेलतो, पण ऋषी शेरनी मला थोडा धीर दिला. मी विचार काय माझ्या डोक्यात काय होतं, भैया गेलं की आपल्याला सगळा सेटअप आहे. मी त्याला 3दा विचारलेलं, पण नाही होतं याचं काय. आणि दुसरी वेळ होती, त्यामुळे माझ्या डोक्यात भाई ऋषी शेट नाराज नको व्हायला. भाई आपण एवढा लांब गेला, एवढं घेऊन गेला. आपल्याला काय, आपला रविवार आपलाच असतं, आपल्याला कोणी विचारणार नव्हतं. आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास झालेला आपल्याला आवडत नाही. काही हरकत नाही. तुम्हाला जो त्रास झाला त्याबद्दल मी माझी दिलगिरी व्यक्त करतो सर. नाही सर, त्रास नाही अजिबात नाही. हा, जरा शिकायला भेटलं. पण आम्ही याच्यातून एक शिकलोय, ठरवलंय की भैया आता आम्ही आमचा आजचे निर्णय घेणार, आम्ही आमचीच कंपनी चालू करणार. बघू गेलो आणि PMEGCP मी करणार. आता कसं मी करणार, मी घोडे लावणार, मी बोलणार, मी अभ्यास करणार आणि त्याला डायरेक्ट मी पुस्तकच नेऊन ठेवतो. तुम्ही कोर्स बी करणार, हा, कोर्स पण करणार. ते कोर्स जर लागत असला तर करून घेऊ, नसला लागत तर कशाला करायचं. त्याचं प्रमाणपत्र करू तयार मी पिकार्सवर. काही सीन नाही. चला भेटू मग त्या जोशात, त्या जोमात, त्या उत्साहात, एका नवीन नियोजनात. आजचा दिवस बेस्ट आहे, बेस्टच जाणार आहे, गेलाय असं म्हणू. आणि पुढे त्याच जोशात कामाला लागूया, त्याच ताकदीने. तोपर्यंत बाय, बघू कसं होतंय.